नमस्कार मंडळी, आपण आलो आज गोरखनाथ संस्थान इथं. तर आपण इथं महाराजासोबत आपण या गडाची थोडी माहिती घेणार आहोत मित्रांनो. आपले इथले मठाधिपती दत्त महाराज. तर बाबा इथली थोडी आम्हाला माहिती सांगता का गडाविषयी थोडी? तर आपण किती वर्ष झाले समजा या संस्थानला इथं समजा आलेले आहेत? या ठिकाणी हे संस्थान फार प्राचीन आहे. नाथकालीन 1000 वर्षापूर्वीचं नाथ अस्तित्वात असताना त्यानंतर सन 1900ला वामनगिरी महाराज, बुद्धगिरी महाराज आणि चिपरे महाराज असे या ठिकाणी थांबून विद्यादानाचं काम केलं आणि विद्यादान करत असताना त्यांचं आयुष्य याच डोंगरावर गेलं. साधारणतः आता येथे थांबून त्यांना 150 वर्ष होऊन गेले. महाराजांची 54वी पुण्यतिथी आपण साजरी केलेली आहे आणि बुद्धगिरी महाराज यांची पुण्यतिथी 112वी आपण साजरी करत आहोत. आणि अशा या निर्गम ठिकाणी बरेचसे मंडळी महात्मे या ठिकाणी थांबून गेले. वैकुंठवासी माधव महाराज, वैकुंठवासी भगवान बाबा, वैकुंठवासी वामन महाराज आणि वामनगिरी तर याच ठिकाणी थांबलेले आहेत. असं हे प्राचीन गोरक्षनाथ संस्थान उदयोन्मुख होण्याच्या पार्श्वभूमीवर 1988पर्यंत हे अविकसित होतं आणि त्यानंतरचा त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. गोरखनाथ संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे समजा आपल्या परिसरात गेवराई तालुक्यात. तर हे नाव कसं पडे गोरखनाथाचं इथं समजा? नाथ लोक मच्छिंद्रनाथ समाधीस्थ होण्याकरता नाथ संप्रदाय आला आणि गोरक्षनाथ काही काळ थांबले. ते गोरक्षनाथ शिवयोगी असल्यामुळं इथं गोरक्षनाथाची मूर्ती आहे म्हणजे आणि स्वयंभू महादेवाची लिंग आहे. त्याला कुंभेश्वर म्हणतात. कारण कुठेही गोरक्षनाथाची समाधी नाही तर त्यांचे गोरक्षनाथाचं महादेवाचीच लिंग असतात. आपण गोरक्षनाथाची मूर्ती स्थापन केलेली आहे.